ओके, हा व्हिडिओ जो आहे तो फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग रिकमेंडेशन किंवा ट्रेडिंग टिप जे आहे ते दिले गेलेलं नाहीये. तर वन बाय वन जो आहे आपण मार्केटचा स्टडी इथं करूया. तर सगळ्यात महत्वाचा प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न असतो की नेमके आज वरती जाणार की खाली जाणार आणि त्याच्या माध्यमातून मला नेमका फायदा होईल का तोटा होईल याचा पर्टिक्युलर प्रत्येकाचा विचार असतो. आता हे जे इंडिकेटर लावलेलं आहे हे जर मी काढून टाकलं तर याच्यामध्ये मला काहीच आयडिया येणार नाही की बाबा हा इथे लाल कलरचा कॅन्डल इथे झालाय, त्याच्यानंतर इथे एक सपोर्ट बनवला परंतु तो ब्रेकडाऊन होऊन पुन्हा एकदा एक रेंज बनवून तिथून निफ्टी जो आहे तो ऑलमोस्ट एक चांगल्या पद्धतीचा रॅली आपल्याला करताना दिसतो, जो की 26,120 पासून 26,246चा हाय बनवल्यानंतर पुन्हा निफ्टी 26,200च्या आसपास सेटल होताना दिसतो. म्हणजे या स्ट्रक्चरमध्ये काय झालं, हा लो बनवल्यानंतर पर्टिक्युलर निफ्टी 50 जो आहे तो एक हायर लोच्या स्ट्रक्चरमध्ये मूव्ह करताना आपल्याला तिथे दिसतो आणि एक दिवसाचा उच्चांक झाल्यानंतर प्राइस किंवा निफ्टी 50 जो आहे तो खाली येताना दिसतोय. मग याचं जर आपल्यापाशी कन्फर्मेशन हवा असेल तर त्याच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी गोष्टी, काहीतरी पॅरामीटर्स ज्या आहेत आपल्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो पॅरामीटर असतो तो म्हणजे व्हॉल्यूम वेटेड ऍव्हरेज प्राइस, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये व्हीवॅप असं म्हणतो. पण या व्हीवॅपचं पण एक गोष्ट अशी असते की नेमकं किंमत त्या व्हीवॅपच्या खाली असेल तर ती एक शॉर्ट सिग्नल असतो आणि व्हीवॅपच्या जर वरच्या बाजूला जर असेल तर तो एक लॉंग सिग्नल असतो. म्हणजे तिथे खरेदी करणं गरजेचं असतं, बाय करणं गरजेचं असतं आणि याच्या खाली जर असेल तर त्याला सेल करणं गरजेचं असतं. दॅट इज द सिम्पल रिझन, सिम्पल अप्रोच बिहाइंड द व्हीवॅप. पण या व्हीवॅपचा पण दुसरा एक बॉस माणूस आहे, तो म्हणजे अँकर्ड व्हीवॅप. हा अँकर्ड व्हीवॅप म्हणजे काय, जिथं तुमची किंमत किंवा प्राइस जिथं खोलली आहे त्या प्राइसला तुम्हाला फक्त तिथं टॅप करायचं आणि टॅप केल्यानंतर व्हीवॅपचं तीन गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला समोर तिथे येतात दिसू शकतात. मग इथं जर तुम्ही बघितलं तर हा एक सेंटरची लाईन जी आहे तो आपला मेन व्हीवॅप आहे. त्याच्यावर तर हा बँड वन, हा बँड टू आणि हा बँड थ्री हे जे किमतीपासून वरच्या बाजूला आहे हे रेजिस्टन्सच्या पद्धतीने तिथं काम करताना आपल्याला दिसणार आहे. आणि जे व्हीवॅपच्या खाली हा बँड S1, हा S2 आणि हा S3 या पद्धतीने राहणार आहे. हे जे अँकर्ड व्हीवॅप जे आहेत ते प्रत्येक दिवसाची ओपनिंग प्राइस कुठं झालेली आहे त्याच्या बेसिसवरती ते आपल्याला तिथं क्रिएट होताना दिसतात आणि त्याकडे आपण लक्ष ठेवणं वेळोवेळी गरजेचं असतं. तर आजचं जर आपण बघितलं तर ऑलमोस्ट बँड टूच्या आसपास व्हीवॅप किंवा किंमत किंवा निफ्टी 50 ओपन झाल्यानंतर त्याने जी मीन रिव्हिजन केली तर ऑलमोस्ट S1च्या आसपास केली. एक मोठी कॅन्डल झाल्यानंतर ती सेल न होता त्याच्याच आतमध्ये जवळजवळ 5 कॅन्डल झाल्यानंतर आपल्याला कळतंय की एक रॅली जी ती ऑलमोस्ट या डे हायच्या आसपास किंवा बँड टूच्या आसपास आपल्याला होताना दिसली आणि त्यानंतर बँड वन आणि बँड टू ला पकडत पकडत एक कंटिन्युअसली अप ट्रेंड जो आहे तो होताना दिसतो. म्हणजे एंड ऑफ द डे ला प्रत्येकाला असं वाटतं की बाबा किती सिम्पलचं मार्केट होतं, इथं त्याने सपोर्ट घेतला आणि त्या सपोर्ट पासून मार्केट जे आहे ते कंटिन्युअसली एका अप ट्रेंड मध्ये जाताना दिसलं. म्हणून अँकर्ड व्हीवॅप जे आहे ते एक प्रकारचं नाईट व्हिजनचं गॉगल आहे की तुम्हाला जेव्हा केव्हा कुठं जायचंय तर ते पुढं भिंत आहे की पुढं रस्ता आहे त्याचं बद्दलचं मार्गदर्शन करण्याचं काम जे आहे ते अँकर्ड व्हीवॅप आपल्याला करताना तिथे दिसू शकतं. मग अँकर्ड व्हीवॅप टूल एक अशा पद्धतीचं टूल आहे की ते आपल्याला डायरेक्शन दाखवत असतं की मार्केटला कुठं प्रोबेबली रेजिस्टन्स जे आहेत ते क्रिएट होऊ राहिलेत, मार्केटचा ट्रेंड कुठल्या दिशेमध्ये चाललेला आहे. त्याचबरोबर त्या व्हीवॅप मध्ये बँड तीन ज्या आहेत S1, S2 आणि S3च्या हिशोबाने सिमिलरली R1, R2, R3च्या हिशोबाने किंमत नेमकं कुठल्या दिशेमध्ये चालते त्याच्याबद्दलची जी आयडिया आहे ती आपल्याला होताना दिसते. याला अप्लाय कसं करायचं, इथं सिम्पल ट्रेडिंग व्ह्यूच्या याच्यामध्ये गेला तर तुम्ही डायरेक्टली त्यावरती क्लिक केलं की ऑटोमॅटिकली तो अँकर्ड व्ह्यू ॲप जो आहे तो तुमच्या ट्रेडिंग स्क्रीनवरती येताना दिसेल. तिथं तुम्हाला दिसेल की S1च्या आसपास प्राइसनी एवढी मोठी रेड कॅन्डल करून सुद्धा त्याच्याच इनसाइड बार बार केल्यानंतर प्राइस जी ती कंटिन्युअसली अप ट्रेंड मध्ये होताना दिसली आणि ऑलमोस्ट तिचं जे रिजेक्शन झालं ते बँड टूच्या आसपास होताना दिसलं. मग आता याची काय सेटिंग आहे, याच्यामध्ये नेमकं काय काय गोष्टी आहेत त्या आपण इथं व्यवस्थितरित्या चेक करून घेऊया. जर याच्यावरती डबल क्लिक केलं आणि स्टाईल्स मध्ये आलं तर तीन प्रकारचे बँड जे आहेत आपल्याला होताना दिसतात. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बॅकग्राऊंड मला जर हवं नसेल तर मी बॅकग्राऊंडला अनटिक करू शकतो. त्यामध्ये अप्पर बँड वन, लोअर बँड वन, लोअर बँड टू, लोअर बँड थ्री आणि अप्पर बँड थ्री अशा प्रकारचे तीन वेगवेगळे प्रकारचे लेवल्स आहे. या लेवल्समध्ये काय आहे की हा एक सपोर्ट वाला सेक्शन आहे की त्या सपोर्ट वाल्या सेक्शनच्या आसपास किंमत खरेदी करणं महत्वाचं असतं. या व्हीवॅपच्या आसपास किंमत जर येते त्याच्या आसपास कन्सोलिडेट होते तर ती ऑब्व्हियसली एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी तिथे होताना आपल्याला दिसते. सिमिलरली जर R1च्या आसपास असेल किंवा बँड मिडल बँडच्या असेल किंवा अप्पर बँडच्या आसपास असेल तर किमतीची ओपनिंग असेल तर ती एक रिजेक्शनवाला पॉईंट जो आहे तो कन्सिडर आउट केला जातो आणि त्यानुसार किमतीचं प्राइसचं आपल्याला बिहेवियर जे आहे ते होताना दिसतं. आणि हे जनरली तुम्ही जेव्हा केव्हा बॅक टेस्ट करताल त्यामध्ये आपल्याला लक्षात येऊन जाईल. जर आजच्या दिवसाचं जर खासियत बघायची जर झाली तर त्याने मिडल व्हीवॅपला टॅप केल्यानंतर प्राइसने थोडासा कमबॅक जो आहे तो
जो बँड वन जो आहे तो बँड वनच्या आसपास आपल्याला पुल बॅक करताना दिसला, परंतु तो सोल्ड इंटू झाला. बट सोल्ड इंटू झाल्यानंतर बँड वन खालच्या बाजूचा जो होता लोअर बँड वन, त्या लोअर बँड वनला टच केल्यानंतर इथं जवळजवळ 4 कॅन्डल झाले, म्हणजे 20 मिनिटं त्या कॅन्डलच्या इनसाइडर बार आपल्याला कॅन्डल्स होताना दिसतात. म्हणजे रॉंग साईड जी आहे ती पुट साईड वाली होती, कारण बिग बिग कॅन्डल कन्सिडर करून त्यांनी सेलरची जी लिक्विडिटी तिथं मागितली, आणि ती लिक्विडिटी मागितल्यानंतर कंटिन्युअसली एका अप ट्रेंडिंग मूव मध्ये मार्केट आपल्याला जाताना दिसलं. मग उद्याच्या सेशनसाठी काय, उद्याच्या सेशनसाठी आपल्याला प्राइस ऍक्शनच्या हिशोबाने हा जो हाय जो आहे तो एक स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट झोन असणार आहे, कारण इथनं किंमत जी ती इथं खाली झाली होती, आता वरती प्राइस जाऊन जर त्याच्या आसपास जर येऊ राहिली तर तो एक सपोर्ट झोन आहे. आणि आजच्या दिवसभरामध्ये जर तुम्ही इथं जर ऑब्झर्व जर केलं तर तुम्हाला इथं लक्षात येऊन जाईल, एवढी मोठी कॅन्डल होऊन सुद्धा प्राइस किंवा किंमत जी ती बाउन्स बॅक करताना दिसते, म्हणजे तो एक सपोर्ट आहे. मग उद्या सकाळी पुन्हा या झोनच्या आसपास जर थोडा वेळ प्राइसनी थोडं वर खाली जर हिशोब जर केला तर तिकडनं आपल्याला वरच्या बाजूला जो आहे तो मोमेंटम होताना दिसू शकतो. दुसरं महत्वाचा मुद्दा इथं जो लक्षात ठेवण्यासारखा आहे की जेव्हा केव्हा मार्केट जे आहे ते 52 वीक हायच्या आसपास ट्रेड करत असतं, तिथं कुठल्याही प्रकारचे शॉर्ट पोझिशन घेण्याचा प्रयत्न करू नये. आता जर निफ्टी फिफ्टीचं जर आपण इथं जर बिहेवियर जर बघितलं तर निफ्टी फिफ्टी कुठे ट्रेड करतोय सध्या, कोण सांगेल? निफ्टी फिफ्टी जो आहे तो कुठं ट्रेड करतोय? वर करतोय की खाली करतोय? 52 वीक अप हायच्या ट्रेंड. आसपास ट्रेड करतोय. मग 52 वीक हायच्या आसपास जर मार्केट किंवा निफ्टी फिफ्टी जर ट्रेड करून राहिलं तर तिथं शॉर्ट करण्याचा प्रयत्न जो आहे तो करायचा नाही, कारण 26 ऑक्टोबरच्या वेळेस 2 दिवस जे आहे निफ्टी फिफ्टी 26,094 पासून आपल्याला तिथं रिजेक्ट होताना दिसला होता, आणि आज त्याने गॅप बरोबर तो क्लोज वरच्या बाजूला केलेला आहे. मग याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की जर निफ्टी उद्या आपल्याला ह्या झोनच्या आसपास सुरुवातीच्या ओपनिंग आवर मध्ये 26,100 किंवा 26,120 झोनच्या आसपास जर येताना दिसतंय, तर तिथले मोठे प्लेयर तिथं काय करू राहिले, खरेदी करू राहिले का त्या सेलिंगला पडझडला थांबवत आहेत, त्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यानंतरच आपल्याला क्लिअर कट डायरेक्शन, क्लिअर कटची अंडरस्टँडिंग जी ती आपल्याला क्लिअर होताना तिथं दिसू शकेल. दॅट इज द सिम्पल टूल टू फॉलो विथ. इज दॅट क्लिअर? येस, नो, प्लीज. दुसरं महत्वाचं मार्केटचं येस सर. स्ट्रक्चर जर तुम्ही इथं बघितलं तर हा एक लो झाल्यानंतर एक हा लो वरच्या बाजूला आहे, पुन्हा हा लो वरच्या बाजूला आहे, पुन्हा हा लो वरच्या बाजूला आहे. मग हा ट्रेंड कुठला म्हणायचा? अप 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 ट्रेंड. अप ट्रेंड आहे. हा अप ट्रेंड मध्ये चुकूनही शॉर्ट करण्याचा प्रयत्न करायचा नाही. भलेही एखादी रेड कॅन्डल इथं डीपर पुल बॅक वाली आली तर ती जनरली काय आहे, एक फेक कॅन्डल असणार आहे, जी काय लिक्विडिटी पुट साईडची ती लिक्विडिटी घेतल्यानंतर जो वरच्या बाजूला जे आहे ते प्राइस बिहेवियर जे आहे ते आपल्याला होताना दिसेल. इन बिटवीन इंट्राडे मध्ये मला काहीच ज्ञान नाही, काहीच आयडिया नाही, त्यामध्ये तुम्ही हा अँकर्ड व्ह्यू ॲपचा टूल जो की ट्रेडिंग व्ह्यू तथा आपल्या रिस्पेक्टिव्ह ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मला अवेलेबल आहे, तिथं सिम्पल ओपनिंग प्राइस जिथं आहे तिथं तुम्ही टॅप करा. तिकडनं तुम्हाला क्लिअर कट प्राइसची ऍक्शन मिळून जाईल. प्रत्येक दिवसासाठी त्याची व्हॅल्यू जी ती वेगवेगळी असते. इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर बघा, इथं किंमत कशा पद्धतीने बिहेव करते ती एक अंडरस्टँडिंग जी आहे ती तुम्हाला येऊन जाते. प्रत्येक दिवसाचा बॅक टेस्ट केलेला डेटा जो होतो तुम्हाला सांगत असतो किंमत नेमकं ओव्हर व्हॅल्यूड आहे का अंडर व्हॅल्यूड आहे, त्याच्याबद्दलची आयडिया, त्याच्याबद्दलचं इंडिकेशन जे आहे ते आपल्याला तिथं क्रिएट होताना तिथं दिसून जातं. आणि सिम्पली त्याला जर तुम्ही टॅप केलं तर हा पर्टिक्युलर दिवस बघा पूर्णपणे साईडवर जातो, ज्याच्यामध्ये पहिले 3-4 कॅन्डल जे आहेत रेड झाल्यानंतर बँड 3च्या आसपासपासून प्राइसने पुल बॅक केला ऑलमोस्ट व्हीवॅपच्या वरती बँड वन पर्यंत, आणि पुन्हा एकदा प्राइस जी तर इंट्राडे लो जो होता त्याच्या आसपास आपल्याला जाताना दिसतंय. आणि त्या बँड त्या पर्टिक्युलर डेच्या विथ रिस्पेक्ट टू बँड बरोबर जर आपण कम्पॅरिझन केलं तर तुम्हाला तिथे लक्ष देऊन जाईल की प्राइस किंमत जी आहे ती कशा पद्धतीने एक अपवर्ड डायरेक्शनला तिथे जाताना दिसते, आणि कुठल्या बँडला जी आहे ती नॉच करते. इथे जर तुम्ही बघितलं तर ऑलमोस्ट बँड 3च्या आसपासपासून रिजेक्शन होऊन बँड 2 लोअर साईडला टच केल्यानंतर तिथं 2 वेळेस लिक्विडिटी जी आहे ती घेतली गेली. आणि आज जर बघितलं तर ऑलमोस्ट जो अप्पर बँड जो होता त्या अप्पर बँडला टच केल्यानंतर प्राइस जी आहे ती कंटिन्युअसली एक अपसाइड मूव जी आहे ती आपल्याला होताना दिसते. मग मीन रिव्हिजन जर येईल तर मीन रिव्हिजन मध्ये हा एक महत्वाचा सपोर्ट जोवाला झोन आहे, जिथं प्राइस जी आहे ती लिक्विडिटी घेण्यासाठी तिथं येताना आपल्याला तिथं दिसू शकते. मग एक मोठी रेड कॅन्डल झाली म्हणून आपण शॉर्ट व्हायचं का, सेलिंग व्हायचं का? नाही, इथं ते एक लिक्विडिटी घेण्याचं जे कारण असू शकतं, आणि तिथं आपण न फसता तिथून सिम्पली ही प्राइस ऍक्शन झाल्यानंतर आपल्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती बिल्टअप होताना दिसू शकते. इनिशियली आपल्याला प्राइस अशा पद्धतीने खाली जाताना दिसू शकते, आणि त्याच्यानंतर एक चांगल्या पद्धतीचा रिकव्हरी एकदम कमी वेळेमध्ये कमी टाइम मध्ये जो आहे तो क्रिएट आपल्याला होताना तिथं दिसू शकतो. दॅट इज द सिम्पल अँकर्ड व्ह्यू हॅव टू फॉलो वेन एव्हर यू आर ट्रेडिंग इन द इंट्राडे. इज दॅट क्लिअर? दुसरं महत्वाचं, जेव्हा केव्हा तुम्ही ट्रेड करत असता त्यावेळेस एक गोष्ट चेक करत जावा, मार्केट जर एका ठराविक रेंजमध्ये, इथं जर तुम्ही बघितलं तर मार्केटची एक रेंज आहे ती ठराविक ह्या झोनमध्ये लटकलेलं होतं, जवळजवळ 12
नोव्हेंबर पासून जवळजवळ 19 नोव्हेंबर पर्यंत त्याचा ब्रेकआउट झाल्यानंतर इथं बघा प्राइसने रिटेस्ट केलेला आहे आणि त्यानंतर एक कंटिन्युएशन अपसाईड जो आहे तो आपल्याला होताना दिसतोय. त्याच्यामध्ये थोडं बहुत विकनेस येत आहे. याचा अर्थ असा नाही की मार्केट जे आहे एक एकदम बेरिश नोडवरती. तर ह्या सिंपलच्या गोष्टीला लक्षात ठेवायचं. ह्याबरोबरच उद्यासाठी प्राइस ऍक्शनचा बायस काय आहे तिथं सिंपल जो आहे तो सीपीआर यूज करू शकता. सीपीआर अंडरस्कोर पीजे द एस जी ट्रेडरचा तुम्हाला तिथं उपलब्ध होत असतो. त्याचा तुम्ही विनियोग, त्याचा उपयोग जो आहे तुमच्या ट्रेडिंग लेवलला, ट्रेडिंग साईडला जो आहे तो तुम्ही इथं करू शकता. सिंपल तो फ्री लायब्ररीमध्ये इथं जर तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आज जी किंमत जी होती ती ऑलमोस्ट R1च्या आसपास ओपन झाली. R1 पाशी ओपन झाल्यानंतर ती सोल्ड इंटू झाली. बट एवढी मोठी कॅन्डल 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये रेड होऊन सुद्धा तिचा लो जर निघत नाही, त्याचा अर्थ मार्केट जे आहे ते एक अपसाइड मूव्ह साठी तयार आहे. आणि ऑलमोस्ट R2 ला टॅप केल्यानंतर प्राइस जी आहे ती आपल्याला अपसाइड मध्ये मोमेंटम जी आहे ती करताना तिथे दिसून जाते. म्हणून मल्टिपल फॅक्टरचं बेसिक्स तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये याबरोबरच तुम्ही जर याच्यावरती डबल जर क्लिक जर केलं तर हिस्टॉरिकल सीपीआर सुद्धा तुम्हाला तिथे दिसू शकतील. आणि त्यामधनं तुम्हाला एक आयडिया येऊ शकेल की प्राइसचं बिहेवियर काय झालं. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की बाबा इथं प्राइस जी आहे ती एका रेंजमध्ये अडकलेली होती. पण तिथं जर सीपीआरचं तुम्ही रिलेशन बघितलं तर कंटिन्युअसली अनचेंज इथं 3 दिवस होतं. त्यानंतर एक दिवस वरच्या बाजूला आला, पुन्हा खालच्या बाजूला आला. आणि प्राइस जेव्हा त्या बॉक्सच्या बाहेर आपल्याला निघताना दिसते तिकडनं एक चांगल्या पद्धतीचं अपसाईड मोमेंटम जे ते होताना दिसतं. मग हे सीपीआर कशासाठी बघायचे? हे सीपीआर बघण्याचं कारण म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला उद्याच्या दिवसासाठी प्रिपेअर व्हायचंय त्यावेळेस या सेंट्रल पायवॉट रेंजचं रिलेशन उद्यासाठी काय आहे ते बघणं गरजेचं आहे. आता बघा आजचा सीपीआर इथं होता, उद्याचा सीपीआर थोडासा खालच्या बाजूला दिसतोय. म्हणजे हे बुलिश प्राइस ऍक्शन आहे. भले मार्केटनी या मेन पायवॉट परशी डिप केलं किंवा या S1 पर्यंत डिप केलं तो बाय ऑन द डिप्स वाला सिच्युएशन राहणार आहे ह्या झोनच्या आसपास. जर किंमत प्राइस तुम्हाला येताना दिसते आणि बाकीचे बुल्स तिथं काय करतात त्याकडे तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. दुसरं महत्वाचं बिहेवियर जर तुम्ही बघितलं, जेव्हा केव्हा प्राइस किंवा किंमतचं हे रिव्हर्सल चालू झालेलं आहे, या रिव्हर्सलमध्ये प्राइसला जर बिहेवियर तुम्ही जर बघितलं तर इथं बघा सीपीआरला टच करून एक चांगल्या पद्धतीची रॅली होताना दिसली. या दिवशी प्राइसचं जे रिलेशन होतं ते बुलिश होतं. पण डायरेक्टली गॅप डाऊन जे आहे ते S1च्या आसपास होताना दिसलं. तिथून प्राइसनी एक चांगल्या पद्धतीचं कॉम्प्रेशन केलं. कॉम्प्रेशन केल्यानंतर एक चांगल्या पद्धतीचं ब्रेकआउट जे एंड ऑफ द डेला आपल्याला होताना दिसलं. नेक्स्ट डेला तुम्ही जर बघितलं तर याचं आणि याचं रिलेशन जे आहे ते बेरिश होतं. त्याच्या रिस्पेक्टिव्ह सुद्धा असताना सुद्धा मार्केटनी जे आहे ते ऑलमोस्ट R1च्या आसपास गॅप अप करून ऑलमोस्ट प्रिव्हियस डेच्या लोला टच केल्यानंतर पुन्हा डे हायकर जाताना दिसला. नेक्स्ट डेला जर तुम्ही गेला तर याचं आणि याचं रिलेशन जे आहे ते बुलिश होतं. अगेन मार्केट जे आहे ते सीपीआरच्या वरती R1च्या आसपास थोडंसं खाली तिथं हे केल्यानंतर आपल्याला कळतंय की S1च्या आसपास जे आहे त्याने मार्केटने एक सपोर्ट घेतला. ह्या सीपीआरला त्याने टच केलेलं नव्हतं तर व्हर्जिन सीपीआर झाला. आणि त्या सीपीआरला टच केल्यानंतर प्राइसचं बिहेवियर जे आहे ते पुन्हा मेन सीपीआरच्या आसपास होता दिसलं. नेक्स्ट डेला पुन्हा एकदा प्राइसने त्या S1ला सलग कन्झिक्युटिव्ह 2 दिवस जर मार्केट S1ला टच करतं आणि तिकडनं प्राइस जर एक चांगल्या पद्धतीचा पुलबॅक जर घेऊन राहिले तर तो एक स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की मार्केट जे आहे ते 25,850 पासून ऑलमोस्ट वरच्या बाजूला जे आहे ते R2च्या दिशेमध्ये जाताना दिसतंय. आता उद्यासाठी महत्वाचं काय? उद्यासाठी महत्वाचा हा S1 वाला झोन आहे. जर मार्केट इथं पुढे जर खुलतंय तर त्याकडे लक्ष देऊ नका. मार्केट जर हेवीली डिस्काउंट करतंय तर ह्या झोनच्या आसपास बायर्स काय करू राहिले त्याकडे लक्ष राहून द्या. अशा पद्धतीची प्राइस ऍक्शन बघा. तिथं कॅन्डल्सला कशा पद्धतीचं बिहेवियर होऊ राहिलंय त्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता स्पेसिफिक काही मूव्ह झालेले स्टॉक जे आहेत इंट्राडे मध्ये ते आपण बघूया. जसं की आयशर मोटरचं. आयशर मोटरचं जर तुम्ही इथं जर कॉम्बिनेशन बघितलं तर सीपीआरचं काय रिलेशन इथं झालंय? व्हॉट इज द रिलेशन ऑफ सीपीआर सलग 4 दिवसापासून? व्हॉट इज द रिलेशन ऑफ सीपीआर? या दिवसाच्या सीपीआर पेक्षा हा सीपीआर वरती आहे. ह्या दुसऱ्या दिवसाच्या सीपीआर पेक्षा तिसरा सीपीआर जो आहे तो वरती आहे. म्हणजे उद्यासाठी जी प्राइस ऍक्शन जी आहे ती बुलिश आपल्याला होताना दिसते. आणि आता उद्याची जर सीपीआर बघितला आजच्या सीपीआरच्या कम्पॅरेटिव्हली तर तो वरच्या बाजूला आहे. म्हणजे एक बुलिश प्राइस ऍक्शन जी आहे ती आपल्याला तिथं होताना दिसू शकते. मग याच्या आसपास जर डीप आला किंवा याच्या आसपास डीप आला तर त्याकडे लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. इन केस जर मोटर सेल ऑफ जर आला एवढी कॅन्डल ट्रॅपवाले असेल आणि याच्यामध्ये जे कोणी एंटर जे केलेले आहेत त्यांना जर काढायचं असेल तर या सीपीआरला सुद्धा प्राइस जी ती टॅप होताना दिसू शकते. त्या केसमध्ये आपण त्याकडे लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण त्यावरनं आपल्याला आयडिया येत असते की प्राइसचं बिहेवियर तिथं काय होतंय. दॅट इज द सिम्पल ट्रिक टू फॉलो ओव्हर देअर. सेम वे जर आणखी काही गोष्टी काही स्टॉक जर आपण बघायचं जर झालं दॅट इज इफ वी लुक अदर स्टॉक बायकॉन. तर बायकॉन मध्ये काय झालंय आपल्याला इथे दिसतंय
बायकॉनमध्ये एक चांगल्या पद्धतीची रॅली जी ह्या पर्टिक्युलर डेला आपल्याला होताना दिसली होती, त्याच्यानंतर एक रेंज जी आहे ती होताना दिसली, आणि त्यातली त्यात सगळ्यात महत्वाचं तो पर्टिक्युलर स्टॉक स्ट्रॉंग ट्रेंडमध्ये आहे, अप ट्रेंडमध्ये की डाऊन ट्रेंडमध्ये, त्याचं जर बघायचं असेल तर ही जी लाल रेषा जी आहे, तो हा R1 आहे, ह्या पर्टिक्युलर दिवसाचा हा R1 आहे, ह्या पर्टिक्युलर दिवसाचा हा R1 आहे, हा पर्टिक्युलर दिवसाचा हा R1 आहे, या पर्टिक्युलर दिवसाचा हा R1 आहे. त्या दिवशी सिंपल चेक करत जावा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये. जर कंटिन्युअसली हा एक दिवस, हा दुसरा दिवस, हा तिसरा दिवस, हा चौथा दिवस, सिम्पली मार्केट जे आहे त्या रेंजच्या बाहेर जात नाही आणि अचानकपणे जर तो त्याचा सपोर्ट तुटतोय आणि पहिल्या पर्टिक्युलर काही कॅन्डल जे आहेत ते आपल्याला रेड रेड होताना दिसत आहेत, तर ऑब्व्हियसली त्याचा अर्थ असा आहे की तो एक रेड मार्कमध्ये आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा जर तुम्ही इथं जर ऑब्झर्व जर करत असाल तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. इथं बघा 2-3 कॅन्डल मोठे झाल्यानंतर कंटिन्युअसली प्राइस जी ती S1च्या आसपास आपल्याला ट्रेड होताना दिसली. इथं जर तुम्ही आजचा दिवस बघितला तर एक बिग रेड कॅन्डल झाली आणि त्याच्यानंतर कंटिन्युअसली जो आहे तो साईडवेज होताना दिसला. अगेन आजच्या कॅम्पॅरेटिव्हली उद्याचा CPR जो आहे तो खालच्या बाजूला आहे, म्हणजे कन्सोलिडेशन होतंय, आणि उद्याचा थोडा बहुत गॅप होतोय, तो एक सोल्ड इन टू होण्याचे चान्सेस तिथे राहणार आहे. आणि त्या केसमध्ये ह्या झोनच्या आसपास म्हणजे 380च्या आसपास जे आहे ते मार्केट आपल्याला होतं दिसू शकतं. सध्या करंट मार्केट प्राइस जी ती 395च्या आसपास आहे. उद्यासाठी जर याच्यासाठी सपोर्ट जो आहे तो 380च्या आसपास आहे, आणि दॅट इज द लॉजिक टू बी फॉलोड वेन एव्हर यू आर ट्रेडिंग इन द मार्केट. इथं जर तुम्ही बघितलं तर कंटिन्युअसली एक अप ट्रेंडमध्ये मूव्ह झाला, तर एक चांगली एक्सपान्शन 380ची एक्सपान्शन जी आहे ती 425च्या आसपास होताना दिसली, आणि त्यानंतर ते 425 पासून जिथून ती मूव चालू झालेली 380च्या आसपास, त्या झोनच्या डायरेक्शन मध्ये जे आहे ते आपल्याला जाताना दिसतो म्हणू शकतो आपण. ओके. तर CPR सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे. आता आपली प्रोप्रायटरी ट्रेडिंग सेटअपकडे आपण येऊयात, जो की आपण ऑन बॅलन्स व्हॉल्यूम आणि काय बघतो, आपल्या प्रोप्रायटरी ट्रेडिंग सेटअप कडे येऊयात, ज्यामध्ये आपण काय काय बघतो. कोण ओबीवी सांगेल? ओआय. काय काय बघतो मित्रांनो? ऑप्शनचे चार्ट ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस चार्ट वरती कुठले कुठले इंडिकेटर्स लावतो आपण? ओबीवी ओआय. येस. आणि मुव्हिंग ऍव्हरेजेस किंवा CPR पण बघतो. आता सगळ्यात महत्वाचं प्राइस ऍक्शन नुसार इथं आपल्याला काय होताना दिसतंय, इथं ज्यावेळेस मार्केट गॅप अप झालं होतं त्यानंतर कंटिन्युअसली काय व्हायचं, मार्केट सोल्ड इन टू, पुन्हा एक हाय व्हायचा, तिथून परत काय व्हायचं, सोल्ड इन टू. करेक्ट. इथं एक डबल बॉटम झाला या पर्टिक्युलर दिवशी, आणि ते डबल बॉटम झाल्यानंतर प्राइसने काय केलं, या पर्टिक्युलर ट्रेंड लाईनला इथं ब्रेकआउट दिलं रिटेस्ट करण्याकरता, डीपर साईडला आली, आणि त्यानंतर एक कंटिन्युअसली अपट्रेंड होताना दिसली. आजची जर कॅन्डल जर तुम्ही इथं ऑब्झर्व जर केली तर तुम्हाला लक्षात येईल गॅप अप झाल्यानंतर प्राइसने इथं रिटेस्ट केला आणि कंटिन्युअस एक अप ट्रेंडिंग मूव जी ती होताना दिसली. आता हेच चित्र जे आहे ते आपल्याला ऑन बॅलन्स व्हॉल्यूम, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये OBV म्हणतो, त्या OBVच्या माध्यमातून बघूयात की नेमकं याच्यामध्ये डिलिव्हरी जी आहे ती कशा पद्धतीने घेतली गेली. तर जेव्हा केव्हा प्राइस इथं ब्रेकआउट करू राहिली, बट त्याचं इंडिकेशन, त्याचा आघात जो आहे तो ऑलरेडी OBV त्याच्या अगोदरच दिलेला होता. इथं तुम्ही जर बघितलं तर इथं प्राइसचं रिजेक्शन झालं, इथं सेकंड टाइम प्राइस 2-3 वेळेस रिजेक्ट झाली, इथं ब्रेकआउट तिथं होता दिसलं, पण ते ब्रेकआउट जे आहे ते ऑन बॅलन्स व्हॉल्यूमने ऑलरेडी आपल्याला इंडिकेट केलं होतं. इथं जर तुम्ही जर ऑब्झर्व जर केलात, इथून सिम्पली बघा, तुम्हाला त्याचं जे ब्रेकआउट जे आहे ते ऑलमोस्ट तुम्हाला बुधवारी 11:45 कळालं होतं की इथं ब्रेकआउट जे आहे ते होताना दिसले, कारण इथं डबल बॉटम झाल्यानंतर त्याच्या व्हॉल्यूमचा ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट जो आहे तो इथं होतो, आणि ती व्हॉल्यूम -213K वरनं आता सद्यस्थितीला बघितलं तर 101 मिलियन पर्यंत आपल्याला जाताना दिसतं. म्हणून जेव्हा केव्हा आपल्याला प्राइस ऍक्शन मध्ये, प्राइस चार्ट मध्ये जे कुठं ब्रेकआउट दिसतं, त्या ब्रेकआउटचं जे कन्फर्मेशन जे आहे ते OBV मध्ये दिसतं. व्हॉल्यूम जे आहे केव्हाही आपल्याला खोटी माहिती जी आहे ते सांगत नसतं, म्हणून त्याकडे सुद्धा आपण लक्ष ठेवणं वेळोवेळी गरजेचं असतं, कारण त्याच्यावरनं आपल्याला आयडिया, इंडिकेशन किंवा डायरेक्शनची हिंट जी आहे ती अगोदर येताना दिसते. याची प्रॅक्टिस करता का तुम्ही? इथं बघा, हा पर्टिक्युलर OBV जो आहे तो आपल्याला डिक्रीज डिक्रीज होताना दिसला, आणि त्याच्यानंतर डायरेक्टली त्याने रिसेंट स्विंग हायला जो आहे तो ब्रेक केला, आणि इथं जर तुम्ही एक ट्रेंड लाईन काढली तर त्या ट्रेंड लाईनचा इथं ब्रेकआउट झाला, जो की या प्राइस ऍक्शनच्या ब्रेकआउटच्या अगोदर तिथं आपल्याला तिथं बनताना दिसला. पण तुम्ही इथं जर ऑब्झर्व केलं तर जेव्हा केव्हा प्राइस किंवा किंमत इथं आली 185 पासून 150 रुपयापर्यंत आली, त्याच्यानंतर गॅप अप करून 226, अगेन 176, आणि तिकडनं ऑलमोस्ट 306 रुपयापर्यंत गेलं. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, की जेव्हा केव्हा तुम्हाला इथं कळतं की बाबा इथं क्लीन ब्रेकआउट जो आहे तो झालेला आहे, त्यावेळेस तुमच्याकडे संयम असणं गरजेचं आहे. तेव्हा आणि तेव्हाच तुम्ही जे आहेत त्याच्यामध्ये चांगले फ्रूट जे आहे ते करू शकता. आणि ही जी मूव जर 2-3 दिवसाची बघितली, ती ऑलमोस्ट 162 पॉईंटची होती, 75 पॉईंटचा लॉट साईज आहे, आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला 162 पॉईंटची जर मूव जर भेटते तर ऑलमोस्ट कन्सिडर करा हे
एका लॉटसाठी 11,000च्या आसपास आहे. बट याच्यामध्ये रिस्क सुद्धा आहे. ज्यावेळेस तुम्ही इथे एंटर करताय तर तुम्हाला एक 20-25 पॉईंटची रिस्क सुद्धा ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जर चुकीचे असाल तर तुमचे जास्तीत जास्त 3,000 रुपयांचं जे आहे तिथं लॉस तिथं होताना दिसू शकतो. ही सुद्धा गोष्ट तुमच्या मनामध्ये माइंडसेटमध्ये ठेवणं गरजेचं आहे. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला लक्षात येतं की बाबा माझा परमिसेबल रिस्क, माझा परमिसेबल लॉस जो आहे तो एवढा एवढा आहे, त्याच्यामुळं तुमचं मन जे आहे ते अस्थिर अजिबात 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 होत नाही. इज दॅट क्लिअर? येस. ओके. आता याच्यामध्ये ह्या निफ्टीमध्ये तुम्ही भरपूर काही स्ट्राईक्स बघू शकता. आज ज्यावेळेस मार्केट खुललं ते 26,000च्या आसपास आपल्याला खुलतं दिसलं. अगदी 26,050 जरी तुम्ही स्ट्राईक बघितली तर तेच सेम सिनारिओ, तेच सिच्युएशन दिसेल. जर तुम्ही इंडिकेटर्स वगैरे काही लावत नाही, फक्त ट्रेंड लाईन लावता आणि ते ब्रेकआउट वरती ट्रेड करण्याचा प्रयत्न करताय, तर ऑलरेडी तुम्हाला लक्षात येऊन जाईल की इथं काय झालेलं होतं. ब्रेकआउट जे आहे ते ह्या पर्टिक्युलर डेलाच आपल्याला होताना दिसलं होतं. आणि ते प्रीमियम जर तुम्ही इथं जर ऑब्झर्व जर केला तर ते प्रीमियमची आयडिया जी तुम्हाला इथं लक्षात येऊन जाईल की 2 दिवसामध्ये ऑलमोस्ट ही जी मूव्ह झाली ती 161 पॉईंटची मूव्ह जी ती आपल्याला क्रिएट तिथं होताना दिसते. आणि त्यामध्ये रिस्क तुमचं जास्तीत जास्त 5 ते 6 पॉईंटचं रिस्क जे आहे ते तिथं होऊ शकतं. आणि तिकडनं तुम्हाला एक रिवॉर्ड जो आहे तो हँडसम पद्धतीचा रिवॉर्ड जो आहे तो क्रिएट आपल्याला होताना दिसू शकतो. मेन नंबर ऑफ थिंग्स. आता जसं जसं कॉलच्या बाबतीत झालं तसं पुढच्या बाबतीत पण बघणं गरजेचं आहे. कारण त्याच्यावरनं आपल्याला डबल कन्फर्मेशन जे आहे ते क्रिएट आपल्याला होताना दिसू शकतं. म्हणून इथं मी आलो, पुटचा चार्ट ऑलरेडी इथं लावलेला आहे जो की 26,000चा पुट आहे. कारण मार्केट जे आहे ते 26,000 एक सायकोलॉजिकल लेवल आहे. याच्यापाशी आलो, इथं आल्यानंतर इंडिकेटरमध्ये सिम्पल शॉर्ट फॉर्म मध्ये टाईप केलं ऑन बॅलन्स व्हॉल्यूम, जे की मला इंडिकेशन देतं, हिंट देतं की मार्केट तिथं काय करू राहिले. जर ह्या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर काय आपल्याला दिसतंय, काय दिसतंय, कंटिन्युअसली गॅप डाऊन झाल्यानंतर एक पुल बॅक, जर डबल टॉप इथं झाल्यानंतर कंटिन्युअसली प्राइस काय हो राहिली आहे, काय हो राहिली, प्राइस वाढते घटते का आहे तिथंच आहे, घटते. खाली खाली. घटू राहिली आहे. आणि त्याच वेळेस आणखीन एक गोष्ट महत्वाची जर इथं बघायची जर झाली तर काय झालं, व्हॉल्यूमचा जो एक रेस्टर्न जो होता तो तुटला का, इथे फेल झाला, इथं तो पुलबॅक हम्म. फेल झाला. आणि त्यानंतर कंटिन्युअसली काय झाली, व्हॉल्यूम कमी कमी होऊ राहिली. डाऊन आता झाली. ही व्हॉल्यूम कमी कमी होणं म्हणजे काय, हे जर अशा पद्धतीने खाली खाली जाऊ राहिलं तर इथं सेल करणारे व्यक्ती, इथं सेल करणारे व्यक्ती, इव्हन इथं सेल करणारे व्यक्ती, इथं सेल करणारे व्यक्ती आहे, इथं सेल करणारे व्यक्ती, हा सेल करणारे व्यक्ती आहे. सगळे विक्रेते झाला असं नाही. तर याने इथं जे सेल केलेलं आहे तो पार्टली त्याची प्रॉफिट बुकिंग इथं करणार आहे. याने जे इथं सेल केलेलं आहे त्याची पार्टली बुकिंग तो गॅपअप मध्ये इथं करणार आहे, बाय करणार आहे. इथं ज्याने सेल केलेला आहे जो तो वरती जाऊ राहिला तो त्याचा स्टॉप लॉस घेतल्यानंतर तो इथं सेल करणार, बाय करणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्राइस जर खाली येऊ राहिली तर ज्याने कोणी इथं सेल केलेलं आहे तो त्याची प्रॉफिट बुकिंग जी आहे ती इथं आपल्याला करताना दिसणार आहे. पुन्हा एकदा इथं खाली येऊ राहिला तर इथं ज्याने कोणी सेल केला असेल पुढे नंतर पुन्हा तो त्याची बाईंग करणार आहे. पुन्हा एकदा गॅप अप झाला, इथं ज्याने कोणी सेल केलेला आहे त्याच्या स्टॉप लॉस किंवा कॉस्ट टू कॉस्टच्या आसपास आला, तो परत इथं काय करणार आहे, त्याला बाय करून घेणार आहे. पुन्हा एकदा प्राइस खाली जाताना दिसते, पुन्हा एकदा सेलर तिथे येणार आहे आणि त्यांचे सेलच्या पोझिशन बनवणार आहे. आणि त्याला जे कन्फर्मेशन देऊन राहिलं ते कोण देत आहे, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम. जसं तुम्ही खरेदी करून तुम्हाला असं वाटतं 10 रुपयाचा ऑप्शन घ्यायचा आणि तो 25 रुपयाला 5,000 क्वांटिटी तुम्हाला घ्यायची आणि त्याच्यामध्ये 55,000 रुपये 60,000चा प्रॉफिट कमवायचा, जशी तुमची थिंकिंग असते तसं अपोजिट साईडला थिंकिंग अप्रोचवाले लोक जे आहेत ते तिथं असतात. म्हणून या स्मार्ट डेटाकडे जर तुम्ही लक्ष जर दिलं तर तिकडनं तुम्हाला चांगलं रिवॉर्डिंग फॅक्टर जे आहे ते क्रिएट होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस जे आहे ते तिथं असतात. आणि म्हणून वेळोवेळी या गोष्टींकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये ट्रेंड काय चाललेला आहे अंडरलिंग स्पॉटमध्ये, रॅन्डमली फक्त आपण ऑप्शनचे चार्ट्स बघितलेले नाहीये, बट आपल्याला सिम्पल हे बघणं गरजेचं आहे की तो अंडरलिंग स्पॉट निफ्टी 50चा ट्रेंड ओव्हरऑल काय चाललेला आहे त्याकडे लक्ष द्या. इथं जर आपण ऑब्झर्व जर केलं तर कंटिन्युअसली एका रेंज किंवा सीपीआर एका बाजूला असताना, एका डाऊन साईडमध्ये असताना सुद्धा प्राइस उलट्या बाजून जाऊ राहिली, म्हणजे तिथे एक ब्रेकआउटचे जे ते चान्सेस आपल्याला होताना दिसतात. आणि त्यामध्ये आपण काउंटर जो इंडिकेटर जो यूज करायचा तो म्हणजे ऑन बॅलन्स व्हॉल्यूम यूज करायचा. त्यामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की एक डबल टॉप झाल्यानंतर प्राइस फॉलो होते, पुन्हा एकदा डबल टॉप करते, पुन्हा प्राइस फॉलो राहिले. म्हणजे इथं पुट साईडला खरेदीऐवजी सेलिंगला प्रेफर करणारे लोक आहेत. म्हणून आपल्याला ऑपॉर्च्युनिटी जी भेटू शकते ती पुट साईडला होऊ शकते. याचा डबल कन्फर्मेशन प्राइस ऍक्शनवरनं तर आहेच आहे. प्राइस ऍक्शनचं तुम्ही जर चार्ट उकळून पिला पाठीमागचे 5-5, 6-6 वर्षाचे डेटा तुम्ही बघितला तर त्यावरनं तुम्हाला डबल टॉप काय, डबल बॉटम काय, डब्ल्यू काय, एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर काय, रेग्युलर हेड अँड शोल्डर काय, हे तर कळेल. बट व्हॉल्यूम जे आहे ते कधी खोटं सांगत नाही. ती आपल्याला अगोदर मार्केटमध्ये प्राइस ऍक्शन व्हायच्या अगोदर आपल्याला ते इंटिमेट करते
की नेमकं प्राइसमध्ये इथं काय होणार आहे. आणि ती जर व्हॉल्यूम घटू राहिली आणि प्राइस सुद्धा एक आयडेंटिकल डबल टॉप डबल बॉटम सारखे प्राइस ऍक्शन करून प्राइस घटू राहिली आणि व्हॉल्यूम सुद्धा घटू राहिली, याचा अर्थ ज्याने कोणी इकडे शॉर्ट करून राहिलेत ते त्यांचे तर पोझिशन सेल तर करू राहिले, बाय तर करू राहिले, त्याबरोबरच ऍडिशनल नवीन सेलर्स येऊ राहिलेत आणि ते मार्केटला पुढे लोटतात, खाली लोटतात. आणि जर पीईच्या किमती ज्या आहेत त्या कमी कमी होऊ राहिल्या, म्हणजे अंडरलाईंग मार्केट जे आहे ते स्पॉट मार्केट जे कुठे जाणार आहे, वरच्या वरच्या बाजूला जाणार आहे. हे झालं पुढच्या बाबतीमध्ये. सेम वे बाकीच्या गोष्टींच्या साठी सुद्धा तुम्ही चेक करू शकता. जसं आपण इथं कॉल साईडचा चार्ट बघितला होता, ह्या कॉल साईडच्या चार्टमध्ये मी तुम्हाला मग हीच गोष्ट सांगितली, इथं ब्रेकआउट जे आहे ते ह्या पॉईंटला झालं, बट व्हॉल्यूमचं ब्रेकआउट ऑलरेडी ह्या पर्टिक्युलर पॉईंटला झालं होतं, जे की तुम्हाला वेल इन ऍडव्हान्स जे आहे ते इंडिकेट केलं होतं, ज्याच्यामध्ये तुमची छोटीशी रिस्क होती. दुसरा महत्वाचा मुद्दा, ह्या मार्केटमध्ये मध्ये तुम्हाला 1,000 रुपयाला जर 10,000 रुपये कमवण्याची इच्छा असेल तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तो म्हणजे संयम, पेशन्स. जर पेशन्स असेल, संयम असेल तर आणि तरच तुमचे हे स्केल अप होऊ शकते. नाही तर मी 1,000 रुपयाचा घेतलाय आणि 500 रुपये तो मायनस जायला लागला, माझं मन म्हणायला लागलं नाही रे तू चुकलाय चुकलाय चुकलाय, एक्झिट हो एक्झिट हो, तिकडनं मी एक्झिट केला आणि तिकडनं तो 1,000 रुपयाचे माझे 7,000 रुपये मार्केट जे येते ते करून देण्यासाठी तयार होता. मी चुकलो, मी थांबलो नाही, माझी मनस्थिती जी ती व्हायबल झालेली होती, मला काय आयडिया नव्हती. हे कशामुळे होतं, ज्यावेळेस तुमची मानसिकता नसते, तुम्ही जे अगोदर पूर्व अभ्यास, पूर्व तयारी, आयडेंटिकल पॅटर्न बद्दल मग तुम्हाला आयडिया नसते, ह्या पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही चेक केलेल्या नसतात, त्यावेळेस ही गोष्ट होताना दिसते. आता याच्यामध्ये जर ओपन इंटरेस्ट जर ऍड जर आपण जर केला तर ओपन इंटरेस्टचा काय ट्रेंड असणार याच्यामध्ये. सुरुवातीला आपल्याला हे जे मार्केट प्राइस खाली येताना दिसते, जर समजा इथे एक कन्सिडर करा ओपन इंटरेस्टचा अशा पद्धतीचा चार्ट असेल, ज्याच्यामध्ये आपल्याला कळेल की ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढत होता वाढत होता वाढत होता, पण जेव्हा केव्हा इथं ब्रेकआउट झाला, हा जो ओपन इंटरेस्ट होता थोड्या वेळाकरता वाढला आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने तो खालच्या बाजूने जाताना दिसतोय. म्हणजे ओपन इंटरेस्ट घडतोय आणि त्यावेळेस किंमत वरच्या बाजूला जाऊ राहिली, आणि त्याचबरोबर व्हॉल्यूम सुद्धा वेल इन ऍडव्हान्स आपल्याला सांगू राहिले की त्याने एक त्याच्या ट्रेंडचा जो एक रेजिस्टन्स झोन होता त्याचा ब्रेकआउट केलाय. म्हणजे इथे डिलिव्हरीसाठी कॉल साईडमध्ये इंटरेस्टेड आहेत लोक, म्हणून त्याच्यामध्ये डिलिव्हरी जी आहे ते सगळ्यात जास्त लोक जे आहेत ते घेऊ राहिले आणि त्यामुळे पैसा जी बनवण्याची शक्यता जी आहे ती कुठल्या बाजूला आहे, अप साईडला आहे. पण याचं जे उत्तर जे येणार आहे त्याची पूर्वतयारी आपल्याला इकडं अंडरलिंग निफ्टी 50चा जर स्पॉटचा चार्ट जर बघितला तर त्यावरनं आपल्याला त्याची क्लिअर आयडेंटिकल व्हॅल्युएशन जे आहे ते होताना दिसू शकतं. आता उद्यासाठी काय, उद्यासाठी एकच गोष्ट लक्षात राहून द्या, इथं जो आहे पहिला अटेम्प्ट R1 पशी ज्यावेळेस झाला त्यावेळेस मार्केटने कुठं डिप केलं, ऑलमोस्ट प्रिव्हियस डेच्या क्लोजच्या आसपास. उद्या समजा अगेन मार्केटने R1च्या आसपास गॅपअप केलं किंवा इन बिटवीन या रेजिस्टन्स झोनच्या आसपास गॅपअप केलं, तर सिम्पली मार्केटला सेटल होऊन द्या. भलेही इथं ते सेटल होईल किंवा याच्या इथं होईल किंवा S1च्या आसपास होऊन जाईल. हे मार्केट अप ट्रेंडमध्ये जेव्हा केव्हा मार्केट अप ट्रेंडमध्ये असतं, जनरली जे कुठलं गॅपअप ज्यावेळेस होतं त्या डिरेक्शनमध्ये ते सोल्ड इन टू होतं आणि सोल्ड इन टू झाल्यानंतर सेटल झाल्यानंतर भले ते मेन सीपीआर किंवा पायवॉट पॉईंटच्या खाली असेल किंवा याच्या इन बिटवीन असेल, तिथं डब्ल्यू पॅटर्न किंवा एक हायर लो वाले पॅटर्न जर होऊ राहिले त्याकडे लक्ष राहून द्या. आणि तिकडनं जर तुम्हाला रिव्हर्सल भेटतंय, छोटासा रिस्क ठेवा, ज्याच्यामध्ये तुमचं भले स्टॉप लॉस गेलं तर तुम्हाला त्याचं दुःख होणार नाही, तुम्हाला त्याच्याबद्दलचं काही वावगं वाटणार नाही. पण तिकडनं ज्यावेळेस मार्केट तुम्हाला रिवॉर्डिंगची मूव ज्यावेळेस देईल ना, दॅट विल बी वन ऑफ द बेस्ट थिंग. आणि त्यामधनं तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती सगळ्यात जास्त क्रिएट आपल्याला होताना तिथं दिसू शकते. मग काय, याला बॅक टेस्ट करत राहा. उद्यासाठी कुठल्या कुठल्या याच्यासाठी सीपीआर जे आहे ते अप ट्रेंडमध्ये. आता जर निफ्टी 50चे जर सीपीआर आपण जर बघितले तर आजच्या कम्पॅरेटिव्हली उद्याच निफ्टी 50साठी सीपीआर वरच्या बाजूला आहे. म्हणजे भले मार्केट सकाळी ओपन झाल्यानंतर सोल्ड इन टू झाला अशा पद्धतीने तिकडनं मार्केट जे आहे ते रिकव्हरी करतंय का त्याकडे लक्ष राहून द्या. इथं आलंय म्हणजे मार्केट अप ट्रेंडमध्ये, उद्या मग अप ट्रेंडमध्ये राहिलं असं मी म्हणत नाहीये. मी म्हणतोय की ज्या वेळेस या झोनच्या आसपास किंवा इन बिटवीन ज्या वेळेस किंवा येतंय त्याकडे लक्ष राहून द्या. त्यामध्ये अँकर्ड व्ह्यू ॲप जो आहे तो युटिलाइज करा, त्यामधनं तुम्हाला भरपूर काही आयडिया ज्या आहेत त्या यातून दिसू शकतात. हेच जर तुम्ही इंडिव्हिज्युअल स्टॉक्सला जर बघितलं तर तुम्हाला लक्ष देऊन जाईल. इथं बघा, ह्या पर्टिक्युलर स्टॉकचा ह्या सीपीआर पेक्षा हा वरती होता आणि त्या सीपीआर पेक्षा आजचा सीपीआर जो होतो वरती होता, आणि प्लस त्याच्यामध्ये कॉम्प्रेस झालेला होता, एकदम छोटा एका सरळ रेषेसारखा वाटतोय. बघा गॅपअप नंतर एक कन्सॉलिडेशन जो होता दिसतोय, तर आजच्या पेक्षा उद्याचा सीपीआर अगेन एक कॉम्प्रेस साईडमध्ये, तर त्याकडे सुद्धा लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे हा मार्केट इकडे बाजूला जाऊ राहिला तर त्याच्यासाठी एक ऍडिशनल आणखीन एक आहे, तो म्हणजे सीपीआरच आहे. आणि त्या सीपीआरच्या याला जो म्हटलं जातं द रिपॉर्म पायवॉट बॉस नावाचा व्यक्तीचा हा सीपीआर आहे. याला सीपीआरला जर तुम्ही जर ऍड केलं तुमच्या इंडिकेटरच्या लायब्ररीमध्ये तर तुम्हाला तिथं क्लिअरली इंडिकेशन जे आहे ते होऊन जाईल. आता मी ह्या केजीएसला जे आहे ते रिमूव्ह करून टाकतो आणि इकडनं आपला डिफॉल्ट म्हणतो, रिसेट टू डिफॉल्ट. जर तुम्ही इथं जर ऑब्झर्व जर केलं तर प्रत्येक स्टॉकला जसं दिवसाचे इंट्राडेज, इथं बघा, इथं या सीपीआर मध्ये आपल्याला काय दिसतंय, इथं आपल्याला दिसतं इथं R1 आहे, इथं R2 आहे, सिमिलरली इकडे R3 असणार आहे. सेम वे S1 आहे, S2 आहे, सिमिलरली S3 असणार आहे. सेम याच्या बियॉन्ड जे आहेत त्या आठवड्याचे R1 असणार आहे,
आठवड्याचा R2 असणार आहे, आठवड्याचा R3 असणार आहे. सेम वे मंथचा R1 असणार आहे, मंथचा R2 असणार आहे, मंथचा R3 असणार आहे. सिमिलरली वीकली S1 असणार आहे, वीकली S2 आहे. सेम वे वीकली S3. सिमिलरली त्याच्या खाली S1 असणार आहे, सॉरी मंथली MS1 असणार आहे, मंथली S1 असणार आहे, त्या हिशोबाने असणार आहे. मग ही गोष्ट लक्षात ठेवा की हा स्टॉक का वरच्या बाजूला जातोय. जर या पायवॉट पॉईंटला जर तुम्ही ऑन जर केलं तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल जे प्लस प्लस वाले जे आहेत हा मंथली R1 आहे, सॉरी हा मंथली R2 आहे. त्याच्या ऑलरेडी प्राइस जी इथं मंथली R1च्या वरती गेलेली आहे. हे प्लस प्लस वाले हे मंथचे पायवॉट्स आहेत आणि याचे हे जे डॉटेड तुम्हाला दिसत आहेत हे डॉटेड जे आहेत ते वीकली R1 आणि वीकली R2 म्हणजे हे मार्केट जे आहे ते बुलिश साईडला आहे आणि त्या केसमध्ये आता मंथली R3 जो आहे तो 6063च्या आसपास आहे. ह्याकडे लक्ष ठेवायचं आणि मोमेंटम जे असतं जेव्हा केव्हा प्राइस जी आहे त्याच्या वीकली R1 आणि मंथली R1ला क्रॉस करतं तिकडनं मोमेंटम जे क्रिएट आपल्याला होताना दिसतं. आता तुम्ही इथे जर ऑब्झर्व जर केलं तर LTM सारख्या स्टॉकमध्ये इथं दिसतंय की मंथली आणि वीकली R1 जो आहे त्याला क्रॉस केल्यानंतर एक मोमेंटम जो आहे तो आपल्याला होताना दिसतो. आता मंथली R1 कुठे इकडे 6214 आणि 6293च्या आसपास. सेम वे ऑब्झर्व करा, याला बॅक टेस्ट करा. हे जे फ्लोअर पायवॉट जे आहेत ते कशा पद्धतीने त्या ट्रेडिंग व्ह्यूच्या टनेलमध्ये आणायचे ते चेक करा. त्याच्यावरनं तुम्हाला कुठल्या स्टॉकमध्ये मोमेंटम जे आहे ते इंट्राडेच्या हिशोबाने तुम्हाला क्रिएट होऊ शकतं. त्याच्याबद्दलची जी आयडिया आहे ती ऑलरेडी येताना दिसू शकते. जर रिलायन्स मोठा भाई जर बघितलं तर रिलायन्सनी आज मंथली R1ला जे आहे ते क्रॉस केलेलं आहे प्लस तो R3च्या पण वरती होता म्हणजे इथं मोमेंटम जे आहे ते चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. उद्या जर तो 1555च्या वरती म्हणजे वीकली R1च्या वरती जर निघतोय त्याच्यानंतर डायरेक्टली 1586 आणि त्यानंतर 1600च्या दिशेमध्ये जाताना दिसू शकतं. रिलायन्स एक हेवीवेट चॅम्पियन आहे, त्याच्यावरनं आपल्याला भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येऊ शकतात. इथं जर तुम्ही एसीसीचा चार्ट बघितला तर तो ऑलरेडी एका CPR ला टच केलेला आहे आणि प्लस वीकली R1ला टॅप करून तो रिजेक्ट झालेला आहे. आता एकदा याने याला जर क्रॉस जर केला तर एक चांगल्या पद्धतीचा मोमेंटम जे आहे ते आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जे आहे ते होताना दिसू शकतं. आयशेअरच्या बाबतीत जर तुम्ही बघायचं झालं तर आयशेअरनी आज कुठपर्यंत रॅली केली, ऑलमोस्ट वीकली R3 आणि मंथली आय गेस R1च्या आसपास आहे. याच्यावरती जर मंथली R1च्या वरती जर निघतोय तर एक चांगल्या पद्धतीचं मोमेंटम जे आहे ते होताना आपल्याला दिसू शकतं. याचं बॅक टेस्ट ज्यावेळेस तुम्ही डेटा करताल ना त्याच्यावरनं भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला तिथं